Hello friends, myself Narwade PS, 11th Crop Science, Chapter Irrigation, Part 2. In first video lecture, we have studied the definition of irrigation, then the criteria for scheduling the irrigation and the depth of irrigation, irrigation in relation to soil and water requirement of crops. Today we will see the critical growth approaches and the techniques of irrigation scheduling and the methods of irrigation. We have already learned that irrigation is the artificial application of water to soil which can be regulated as per the requirement of the crop. आपल्याला पिकांना पाणी किती लागतं, कृत्रिम रीतीने पाणी देण्याची जी पद्धत आहे त्याला आपण सिंचन असं म्हणलेलं आहे. तर आज नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण द क्रिटिकल ग्रोथ अप्रोच हे आपण पाहणार आहोत. देयर आर क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस ऑफ एव्हरी प्लांट. So in each crop there are some growth stages at which the moisture stress leads to higher loss, and these stages they are known as a critical growth stages or moisture sensitive period, we can say. So irrigation water is available in ample quantity. That makes the irrigation is scheduled whenever soil moisture is depleted of available soil moisture. If under limited water supply conditions, irrigation is scheduled at moisture sensitive stage only. In each crop there are some growth stages at which moisture stress leads to higher losses. म्हणजे पिकांच्या अशा काही अवस्था आहेत की त्या अवस्थेमध्ये जर त्यांना पाणी नाही मिळालं तर आपल्या उत्पादनामध्ये घट होत असते. इथे काही आपण सांगितले आहेत काही इम्पॉर्टंट क्रॉप्स आहेत आणि त्यांचे काही ग्रोथ स्टेजेस आहे. इथे दाखवत असताना व्हीट, ग्राउंडनट, सरगम, ग्रीन ग्राम, कॉटन, चिली, पोटॅटो, कॅरोट, सनफ्लावर जर आपण बघितलं तर प्रत्येक क्रॉपमध्ये काही इम्पॉर्टंट स्टेज आहेत. त्या स्टेजमध्ये त्यांना जर पाणी नाही मिळालं पुरेशा प्रमाणात तर आपल्या उत्पादनात वाढ होते. मग इथे काय दिले, एक्झाम्पल दिले असताना दिले की तर व्हीटमध्ये असेल तर क्राउन रूट इनिशिएशन, जॉईंटिंग, मिल्किंग. इन केस ऑफ ग्राउंडनट, फ्लावरिंग, peck formation, pod formation. In case of sorghum, panicle emergence, flowering. In green gram, flowers and pod formation. In case of cotton, square initiation, tuber maturity. Chili, flowering. In case of potato, tuber initiation, tuber maturity, and root enlargement. And in case of sunflower, flowering and pod formation. त्यांच्या काही अशा अवस्था आहेत की त्या अवस्थेमध्ये जर पाणी नाही मिळालं तर आपल्या उत्पादनामध्ये घट होते. आपण असं म्हणू शकतो की जनरली की पिकाला फुटवे येणे, कांडे धरणे, फुले येणे, दाणे धरणे, किंवा आपण कॉटन असेल तर बोंड धरणे, फळ धरणे, आणि जर कॅरोट असेल तर मुळांची वाढ होणे. ह्या ज्या अवस्था आहेत या अवस्थांच्या वेळापत्रकानुसार आपल्याला विचार करावा लागतो. पिकांना वरील अवस्थांपैकी कोणत्याही एका अवस्थेमध्ये पुरेसे पाणी न मिळाल्यास त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही व उत्पादनात घट येते. आणि पिकास लागणारे पाणी म्हणजे विशिष्ट मुदतीत पिकांची संपूर्ण वाढ होण्यासाठी दिले जाणारे एकूण पाणी होय. दिस इज द क्रिटिकल ग्रोथ स्टेज अप्रोच. नेक्स्ट इज द टेक्निक फॉर इरिगेशन शेड्यूलिंग. पाणी देण्याच्या वेळापत्रकाचे एक तंत्र आहे. त्याच्यामध्ये 3 टेक्निक्स आहेत. देयर आर 3 टेक्निक्स. फर्स्ट इज द सोइंग हाय सीड रेट.
sowing high seed rate. In this method, one square plot is selected and crop is sown with 4 times thicker than the normal seed rate. Due to the high plant density, the plants show wilting symptoms earlier than the rest of the crop area, and this indicate the need for the irrigation. This is the sowing high seed rate. म्हणजे 1 स्क्वेअर फुटामध्ये जर आपण बघितले की नॉर्मल जे आपण लागवड करतो त्याच्यापेक्षा दुपटीनं आपण 4 पट आपण लागवड करायला पाहिजे झाडांची. मग आपल्याला लक्षात येते की लगेच पाण्याची कमतरता जाणवली की बाजूच्या शेतापेक्षा त्याच्यामध्ये विल्टिंग सिम्पटम्स सुकून जाण्याचं आपल्याला लक्षात येईल. मग लक्षात येतं की त्यांना पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे सोईंग हाय सीड रेट, नॉर्मलपेक्षा जास्त प्रमाणात त्याला लागवड करणे. दुसरी टेक्निक आहे इरिगेशन शेड्युलिंगची, तर फील अँड अपीरन्स मेथड. फील नावावरून लक्षात येतं फील अँड अपीरन्स मेथड. हिअर द मॉइश्चर कंटेंट कॅन बी रफली एस्टिमेटेड by taking the soil from the root zone into the hand and making a ball. इथे फिगरमध्ये दिसतंय आपण मॉइश्चर कंटेंट किती आहे पाण्यासाठी. जर माती जर घेतली हातामध्ये तर पहिलं जर आपण बघितलं इन केस ऑफ फाईन टेक्स्चर क्ले लोम सॉइल जर आपण घेतलेली आहे त्याच्यामध्ये इझिली रिबन्स आउट बिटवीन द फिंगर्स अँड हॅज स्टिक फिलिंग्स. इथे फर्स्ट त्याच्यामध्ये दाखवलं आहे दीज आर इझिली रिबन्स आउट. दोन्ही ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याचे तुकडे तुकडे मोठे मोठे रिबन सारखे तुकडे पडतात आणि स्टिकी फिलिंग्स असते. अशा वेळेस त्यांच्यामध्ये किती पर्सेंटेज मॉइश्चर आहे, 75 to 100% मॉइश्चर रेंज आहे, असं फील अँड अपीरन्स मेथडने आपण सांगू शकतो. वेन अ सॉइल फॉर्म्स अ बॉल अँड रिबन्स आउट बिटवीन द थंब अँड द 4 फिंगर्स, दॅट इज मीन 50 to 70% soil moisture range. Then when the soil is pliable and forms ball under pressure, अंडर प्रेशरमध्ये जर बॉल फॉर्म होत असतील तर 25 to 50% सॉइल मॉइश्चर रेंज आहे असं ठरवलं जातं. वेन द सॉइल इज हार्ड बेक्ड अँड क्रॅक्ड समटाइम्स हॅज द लूज क्रम्स ऑन द सरफेस, हिअर यू कॅन ऑब्झर्व हिअर ओनली 0 to 25% मॉइश्चर रेंज इज प्रेझेंट. दिस इज द फील अँड अपीरन्स मेथड. हातामध्ये घेऊन आपण त्याचं निरीक्षण करू शकतो की पाण्याची किती आवश्यकता आहे आणि त्यानुसार आपण त्याचं शेड्यूल करू शकतो. टेक्निक आहे, तंत्र आहे. नंतर तिसरं आहे टेन्शिओमीटर्स. टेन्शिओमीटर इट इज अ इरिगेशन कॅन बी शेड्यूल बेस्ड ऑन सॉइल मॉइश्चर टेन्शन. एक मशीन टाईप आहे. दिस इज कॉल्ड एज अ टेन्शिओमीटर which is installed at active root zone of the crops. Here when the soil moisture tension reaches a specific value, you can observe the value from here 0.5 to or 1 bars. So irrigation is given. This is the tensiometer. Here you can observe by the reading the moisture of the soil. This is the tensiometer. Fourth is the remote sensing. This is the fourth technique. Here in case of remote sensing, in project areas where only single crop is grown on a large area, so irrigation scheduling can be done with the help of remote sensing data and this reflection of solar radiation by the plants with sufficient amount of water which is of different form that of stressed plant, and this principle can be used for scheduling the irrigation. आपण बघितलं की रिमोट सेन्सिंग बसवलेलं आहे. त्याच्यामधल्या रॅडिएशनद्वारे आपण की पाण्याची किती कमतरता आहे हे आपण रिमोट एरियामध्ये पाहू शकतो. 4 पद्धती आहेत टेक्निक फॉर इरिगेशन शेड्यूलिंग. One is the sowing high seed rate, second is the feel and appearance method, third one is the tensiometer, and fourth is the remote sensing. These are the techniques of for irrigation scheduling. आता next part बघणार आहोत आपण different methods of irrigation. सिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत ते आता पाहणार आहोत.
there are different methods which are used to apply the irrigation water to the crops. These irrigation methods they are classified as, म्हणजे पिकांना पाणी देण्याच्या बाबतीत मुख्यतः 3 प्रकार पडतात त्याच्यामध्ये पाणी देण्याच्या. त्याच्यामध्ये एक आहे सरफेस इरिगेशन, सेकंड इज द सबसर्फेस इरिगेशन मेथड, and third is the overhead or sprinkler irrigation method. पिकास पाणी देण्याच्या अगोदर काही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो की कोणती पद्धतीचा आपण अवलंब करतो. जसं काही जमिनीची परिस्थिती म्हणजे सपाटपणा किती आहे, चढ उतारपणा किती आहे, निचरा आणि त्या भागातील हवामानाची परिस्थिती याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. जमिनीचा प्रकार कोणता आहे व त्याच्यावर होणारा सिंचनाचा परिणाम कसा होऊ शकतो याचा पण विचार करावा. आपण लागवड करायची पिके कोणती आहेत, त्यांना लागणारं पाणी किती आहे किंवा पाणी पुरवठ्यासाठी लागणारा आपल्याला खर्च किती येतो याचाही विचार करावा. आणि बागायत क्षेत्रातील बाजारपेठ कोणती आहे, दळणवळणाची साधने आहेत का, किंवा आपल्या उत्पादकाला मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण किती आहे, या सगळ्यांचा विचार करून पिकास पाणी देण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा. आणि इथे सांगितल्याप्रमाणे मुख्यतः पिकांना 3 मुख्य प्रकार पडतात. एक आहे जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी देणे किंवा जमिनीच्या पृष्ठभागाखालून पाणी देणे किंवा जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर काही थोड्या उंचीवरून फवाऱ्याच्या साहाय्याने किंवा धाराच्या साहाय्याने पाणी देणे. जर आपण पहिला 2 जर प्रकार जर पहिले बघितले की पहिला प्रकार जर बघितला की आपल्याला फार पूर्वीपासून असलेला प्रकार आहे, दॅट इज द सरफेस इरिगेशन फर्स्ट. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे सरफेस इरिगेशनचा, तो आहे फ्लडिंग. त्याला आपण मोकाट पद्धती किंवा मोकाट पाणी देण्याच्या पद्धती असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं, इन दिस मेथड इट इज द मोस्ट प्रिमिटिव्ह मेथड ऑफ इरिगेशन. हिअर water is allowed in the field by opening a water channel so that water can flow freely in all the directions, and in order to have the uniform distribution of water, the farmer they can direct the flow of water by a shovel to dry patches by removing the earth from the small mounds to small ditches. इथे दाखवले की जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी सर्वत्र पसरून पिकांना उपयोगी पडावे म्हणून त्या जमिनीत ठिकठिकाणी योग्य जागी नांगराने तास काढून त्याच्यामधून पाटाचे पाणी सोडतात ह्याच्यामध्ये. आणि जमिनीच्या एखाद्या भागात जर चढ असल्यामुळे तेथे पाणी जात नसेल तर योग्य जागी तेथील माती खोऱ्याने ओढून एक लहानसा बांध करून पाण्याचा ओघळ पाणी त्या चढाच्या जागेवरून वाहील असे करतात. या पद्धतीमध्ये द ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्लडिंग, दॅट इज द लेबर रिक्वायरमेंट इज मिनिमम, स्प्रेडिंग ऑफ वॉटर इज इझी अँड इट डज नॉट रिक्वायर एनी टाईप ऑफ स्किल. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फ्लड इरिगेशन, दॅट इज द considerable quantity of water is wasted. This is the most inefficient method of irrigation and there is ununiform distribution of water. ही पद्धत कमी मेहनत व कमी खर्चाची असली तरी फारशी उपयुक्त नाही, कारण चढ उताराच्या जमिनीत चढाच्या जागी पाणी नेणे हे कष्टप्रद असते आणि उताराच्या खोलगट भागात पाणी साचून तेथे पिकाला अपाय होतो. सपाट परंतु एका बाजूला किंचित उतार असणाऱ्या जमिनीसाठी ही पद्धत चांगली असते. नेक्स्ट मेथड ऑफ इरिगेशन, सरफेस इरिगेशनची नेक्स्ट मेथड आहे बेसिन इरिगेशन. हिअर इन दिस मेथड वॉटर इज अलाउड इन टू द लेवल स्क्वेअर प्लॉट्स सराउंडेड बाय स्मॉल बंड्स. बंधाऱ्याद्वारे दिलं जातं पाणी याच्यामध्ये. अगेन दिस मेथड विच इज सुटेबल फॉर फ्रूट क्रॉप्स. Basins, these are the small, round in shape and occasionally squares. And these basins, they are generally small when the trees are young and their size is increased with the age of the trees. ह्याला आपण
आळे पद्धत असं सुद्धा म्हणतो की एक तर आहे की बांगडी पद्धतीने देतो किंवा चौकोन गोलच्या ऐवजी चौकोनी पद्धतीचाही आपण विचार करतो. गोल आळे करायचे किंवा चौकोनी किंवा चौरस करतात. सहसा फळझाडांच्या लागवडीमध्ये ह्याचा विचार केला जातो आणि आळ्याचा व्यास जो आहे तो फळझाडाच्या वाढीनुसार बदलत जातो आणि त्यामुळे या आळ्यात भरलेले पाणी झाडाच्या बुंद्याला भिडत नाही किंवा झाडाला अपाय सुद्धा होत नाही. आणि या आळ्यामध्ये काय होतं, जरुरी इतके पाणी मिळेल अशा प्रकारच्या आळ्याच्या बाहेरच्या कडेने बांध घालतात. इथे आपण बघितले बांध घातले जातं, किती पाणी लागतं त्याचा फ्लो केला जातो. आणि ही पद्धत सहसा फ्रूट्स किंवा फळ पिकांच्या बाबतीत विचार केला जातो. दॅट इज द बेसिन इरिगेशन. नेक्स्ट आहे चेक बेसिन इरिगेशन. बेसिन इरिगेशन आपण बघितले, ह्याच्यामध्ये चेक बेसिन इरिगेशन दाखवलेले. इन दिस मेथड फील्ड इज डिवायडेड इंटू स्मॉल प्लॉट्स. इथे दाखवले स्मॉल प्लॉटमध्ये त्याचं डिवाइड केलंय. सराउंडेड बाय बंड्स. हिअर इथे दाखवताना बंधारा, छोटासा बंधारा ऑन ऑल द साइड्स. याच्यामध्ये या फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय द प्लॉट दे आर फील्ड इट इज डिवायडेड इंटू स्मॉल प्लॉट्स which is surrounded by bunds in all the sides, and the water from the head channel here which is supplied to the field channels one after the other. The size of the check basin which ranges from 4 meter to 3 meter into 5 meter depending on the stream of the size and the soil structure. In this method the water can be applied efficiently and uniformly. Basin and check basin method. Next is the furrow irrigation and counter furrow irrigation. Furrow irrigation मध्ये दाखवले, this method is suitable for the crops like sugarcane, tomato, potato and brinjal. ह्याला आपण सरीवरंबा असं सुद्धा म्हणतो. which is grown, these plants they are grown with ridges and furrow. इथे दाखवले ridges and furrow. The size and the shape of the furrow which depends on the crop grown and spacing which is adopted for the crops. म्हणजे सरीवरंबा पद्धत आपण म्हणतो. सरीवरंब्याच्या वाफ्यातून पाणी देणे असं आहे. वाफे पद्धतीप्रमाणे जमीन तयार करून तिच्यात आवश्यक तितक्या अंतरावर नांगराने सऱ्या काढतात आणि पाण्याचे उभे पाट केले जातात आणि या उभ्या आडव्या पाठामुळेच वाफे तयार होतात आणि याच्यातूनच पाणी दिले जाते सरीवरंब्यामधून. याच्यामध्ये दाखवताना दुसरा प्रकार आहे फरो इरिगेशन मध्ये काउंटर फरो इरिगेशन. इथे दाखवताना काउंटर फरो इरिगेशन दाखवले. इन दिस मेथड द डायरेक्शन ऑफ द फ्लो इज अक्रॉस द स्लोप. इथे दाखवणार स्लोप या बाजून आहे पण फ्लो ऑफ डायरेक्शन इज अक्रॉस द sloping field rather than the down the slope to reduce the water velocity. The furrow they are laid out with enough grade to carry the irrigation stream and there is considerable saving in time and water required for this irrigation. ही पद्धत जेव्हा स्लोप असते त्यावेळेस हा काउंटर फरो इरिगेशनचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे अल्टरनेट फरो इरिगेशन. आकृतीमध्ये दिसतंय. इन दिस इरिगेशन द application of water to one side of the crop row is made. Here you can see here the irrigation application of water to one side of each crop. Here you can see one side of each crop the row is made. The entire soil surface may still be roughly wetted after irrigation due to the lateral movement of the water. Water applied is reduced by 25 to 35 compared to every furrow irrigation. फरो इरिगेशन मध्ये आपण बघितलंय की इथे एक काढलेलं असेल तर या बाजूला पण एक फरो आणि रिजेस असेल, पण याच्यामध्ये तसं नाहीये. एक त्या साईडच्या पिकांच्या एकाच साईडला दिलेले, या साईडला दिलेलं नाहीये. फरो इरिगेशन मध्ये दोन्ही साईडला आहे पण अल्टरनेट फरो मध्ये रोच्या एकाच साईडला दिलेलं आहे. दॅट इज द अल्टरनेट फरो इरिगेशन.
ह्या ज्या पद्धती आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पद्धत आहे बॉर्डर इरिगेशन मेथड. सरफेस इरिगेशनची नेक्स्ट. इन दिस मेथड द फील्ड हिअर दिस इज द फील्ड विच इज डिवायडेड इंटू लॉंग नॅरो स्ट्रिप्स बॉर्डरिंग विथ स्मॉल बंड्स. बंधारा, एक स्मॉल बंधारा काढून त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. इन महाराष्ट्र इट इज लोकली नोन ॲज अ सारा मेथड. सारा पद्धत म्हणली जाते महाराष्ट्रामध्ये याला. and the length of the strip ranges from 30 to 150 meter and width ranges from 3 to 15 meters. Here the borders they are laid out along the general slope. ह्यालाच म्हणतात बॉर्डर इरिगेशन मेथड. ह्या ज्या पद्धती आपण बघितलेल्या आहेत, ह्या सगळ्या पद्धती ज्या बघितल्या आहेत त्या सरफेस इरिगेशन मेथड्सच्या बघितलेल्या आहेत. सरफेस इरिगेशन मेथड दॅट इज द फ्लडिंग, मोकाट पद्धत, आळे पद्धत, फरो पद्धत म्हणजे सरीवरंबा पद्धत आणि बॉर्डर पद्धत. दीज आर द 4 मेथड्स ऑफ सरफेस इरिगेशन जे आपण पारंपरिक पद्धतीमध्ये याचा वापर केला गेलेला आपण बघितलेला आहे. यानंतरच्या दोन ज्या मेथड आहेत सब सरफेस इरिगेशन अँड ओव्हरहेड और स्प्रिंकलर इरिगेशन, या 2 पद्धतीचा विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत.